नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र सरकारने आज म्हणजे 13 एप्रिल 2026 ला म्हणजेच विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येवर जो मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला, या मंत्रिमंडळाचा जो निर्णय आहे हा निर्णय काय आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासातले काही महत्वपूर्ण निर्णय आज महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहे, ज्या निर्णयाचा संपूर्ण विद्यार्थ्याच्या जीवनावर सकारात्मक अशा पद्धतीचा परिणाम त्या ठिकाणी पडणार आहे. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थी वर्गाकडून मी सरकारचं धन्यवाद एकदा मानतो आणि सरकारला खूप खूप धन्यवाद देतो. आता हा जो मंत्रिमंडळाचा निर्णय घेतलेला आहे, या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये विविध निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले होते. त्यापैकी काही महत्वपूर्ण असे निर्णय आहे की जे पदभरतीच्या संदर्भामध्ये आहे, नोकर भरतीच्या संदर्भामध्ये आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पदभरती जी होणार आहे, ज्या जीआरचा या ठिकाणी शासनाने अगोदरच्या जीआरचा संदर्भ घेतलेला होता, तो 18 जुलै 2024 चा जीआर काय आहे, त्यानुसार महाराष्ट्र शासनाने वेगवेगळी पदभरती कशा पद्धतीने जाहीर केलेली होती, त्या सगळ्या संदर्भाने या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयानुसार पुढील काळातील पदभरती कशा पद्धतीची होणार आहे, कोणामार्फत होणार आहे, त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असणार आहे, वेगवेगळ्या संवर्गाचं एकत्रीकरण कशा पद्धतीने शासनाने केलेलं आहे, त्यामधले प्रशासकीय पद कोणते, ज्याला आपण नॉन टेक्निकलची पद म्हणतो ती कोणती, आणि टेक्निकलची पद म्हणजे तांत्रिक पद कोणती, आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये जे काही महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले होते. आणि महत्वाचा म्हणजे 150 दिवसांचा एक प्रशासकीय अशा पद्धतीचा उपक्रम महाराष्ट्र शासनाने राबवलेला होता, ज्या 150 दिवसाच्या कृती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र प्रशासनातल्या सर्व विविध विभागांनी अतिशय छान पद्धतीने काम केलं असं मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. म्हणजे प्रत्येकात क्षमता असते, फक्त ती ओळखून त्याचा वापर आपल्याला करून घेता आला पाहिजे. आणि पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण एक विजन या प्रशासकीय यंत्रणेला दिले होतं आणि प्रशासनाने अंग झटकून काम केलं, दिवस रात्र काम करून जनतेची संपूर्ण कार्य त्या ठिकाणी पूर्ण केली. आणि 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळे आर ज्याला आपण रिक्रुटमेंट रूल म्हणतो, सेवा प्रवेश नियम म्हणतो, ते सुद्धा बदलला गेले आणि वेगवेगळ्या पदांच्या संदर्भामध्ये असलेली पात्रता सुद्धा आता चेंज झालेली आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. या मंत्रिमंडळ निर्णयाच्या संदर्भातली संपूर्ण इत्थंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे, ही बाब पहिल्यांदा लक्षात घ्या. हा व्हिडिओ पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी अनुत्तरित नसणार आहे. म्हणजेच काय, तुमच्या मनातील शंका, प्रश्न, उपप्रश्न, पुढे काय होणार, सरळ सेवा कशी होणार, कोणते विषय असणार आहे, कशा पद्धतीने पदभरती होणार आहे, निकाल किती वेळेत लागणार आहे, स्किल टेस्ट असणार आहे का, PSI ला मुलाखत असणार आहे का, नॉन गॅजेटेड म्हणजे काय, गॅजेटेड म्हणजे काय, सर्व विषय जे आहे ते इथे तुमचे क्लिअर होणार आहे. म्हणून सर्वात महत्वाचा विषय हा की शेवटपर्यंत पुढचे जे 10-12 मिनिटं मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, तो संपूर्ण संवाद शेवटपर्यंत कंटिन्यू करा. आणि सरते शेवटी मी तुम्हाला विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्तानं आपला जो उमेद आयएसचा जो इनिशिएटिव्ह आहे तो सुद्धा लास्टला सांगणार आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. चला तर मग आपण समजून घेऊ. हा जो 13 एप्रिल 2026 चा शासन निर्णय आहे, मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आहे, तो काय आहे आणि त्यातले पदभरतीच्या संदर्भातले महत्वपूर्ण जे निर्णय आहेत ते स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. शासनाच्या भरती प्रक्रियेमध्ये सुधारणा, उमेदवारांसाठी सुलभता, म्हणजे एकदम इझिली ही सगळी भरती प्रक्रिया पार पाडली पाहिजे, व तंत्रज्ञानाचा स्वीकार, म्हणजे आधुनिक काळामध्ये जे काही नवतंत्रज्ञान येत आहे त्या सगळ्या नवतंत्रज्ञानाचा वापर करून आपण प्रशासन लोकाभिमुख करणे आणि प्रशासनाला एक नवी गती देणे, हे महाराष्ट्र सरकारचं या सगळ्या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये ज्या काही सुधारणा आयोजित केलेल्या आहेत त्या सगळ्या सुधारण्याच्या मुळाशी उद्देश आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. अतिशय तत्परतेनं प्रशासनानं काम केलं पाहिजे. शासनानं आणि प्रशासनानं मिळून तत्परतेनं काम केलं तर आपण एक उत्कृष्ट राज्य म्हणून पुढे येऊ शकतो, अशा पद्धतीचा आशावाद महाराष्ट्र शासनानं या सर्व निमित्तानं या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे, ही बाब लक्षात घ्या. आता महाराष्ट्र शासनाने त्या सगळ्या संदर्भात भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये घेतलेले जे स्टेप बाय स्टेप निर्णय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. नंबर 1, विविध शासकीय पदावरील भरती प्रक्रिया सुटसुटीत व्हावी आणि ही भरती प्रक्रिया सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी,
यासाठी पदभरती प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिलेली आहे. या अगोदरची जी काही पदभरती प्रक्रिया होती, ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्रास होत होता, म्हणजेच काय, तर तुम्ही निवडलेलं सेंटर पुणे असायचं, तुम्हाला सेंटर अकोला मिळायचं, तुम्ही निवडलेलं सेंटर वाशिम असायचं, तुम्हाला सेंटर मिळायचं पनवेल, यातून विद्यार्थ्याची गैरसोय होत होती. ती गैरसोय आता यापुढे होणार नाही, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. सुलभ करणे म्हणजेच काय, विद्यार्थ्यांचा त्रास कमी करणे. सोबतच सेम पात्रता असलेल्या टेक्निकल पदासाठी आणि सेम पात्रता असलेल्या नॉन टेक्निकल पदासाठी, म्हणजे नॉन टेक्निकल पद म्हणजे प्रशासकीय पद, ज्यामध्ये उल्लेख उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, त्यानंतर कर निर्धारणावर प्रशासकीय अधिकारी, तलाठी, अशा पद्धतीचे, ज्याला आता आपण ग्राम महसूल अधिकारी म्हणतो. आता तलाठी म्हणणं सुद्धा उचित नाही, कारण महाराष्ट्र शासनाने 3 पदांच्या बाबतीमध्ये पदनाम चेंज केलेलं आहे. नंबर 1 तलाठीचं पदनाम हे ग्राम महसूल अधिकारी असं झालं. त्यानंतर ग्रामसेवकाच्या बाबतीमध्ये ग्राम विकास अधिकारी असं झालेलं आहे आणि कृषी सेवकाच्या बाबतीमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी असं पदनाम चेंज झालेलं आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय, तर शासनाला या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भामध्ये ह्या निर्णयाअंतर्गत मान्यता दिलेली आहे. ही बाब लक्षात घ्या. आणि सोबतच अतांत्रिक पद आणि तांत्रिक पदाच्या बाबतीमध्ये जर क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता समान असेल तर एकाच फीच्या माध्यमातून आपल्याला त्या सर्व परीक्षांना पात्र ठरता येणार आहे. म्हणजेच काय, तर आपल्या पैशाची सुद्धा बचत होण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या अगदी हिताचा झालेला आहे. ही बाब लक्षात घ्या. त्यानंतर सेकंड नंबर पहा, संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने, संयुक्त परीक्षा म्हणजे फक्त संयुक्त परीक्षा म्हटल्यानंतर आपल्या पुढे बऱ्याचशा विद्यार्थी मंडळाच्या पुढे येते ते म्हणजे कंबाईनची परीक्षा. सर, संयुक्त म्हणजे कंबाईन, पण कंबाईनच्या परीक्षा ह्या वेगवेगळ्या आहेत. जी राज्यसेवेची परीक्षा आहे ती सुद्धा संयुक्त संवर्गामध्येच येते, ज्याला आपण नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणतो, ज्यामध्ये विविध सेवांचा समावेश आहे. पशु व वैद्यकीय सेवा आहे, अभियांत्रिकी सेवा आहे, कृषी सेवा आहे, नागरी सेवा आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या अशा नव्याने नव्याने 18 सेवांचा आणि 93 संवर्गांचा समावेश या ठिकाणी होणार आहे. म्हणजे नव्याने सेवा याड होणार आहे. या सेवा आणि हे जे संवर्ग आहे, यातले जे काही संवर्ग आहेत ते काही ग्रुप ए ग्रुप बी चे असतील, काही ग्रुप बी नॉन गॅजेटेडचे असतील आणि काही ग्रुप सी चे असतील. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. तिसऱ्या नंबरवर मी येतो, ते म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युपीएससीच्या धर्तीवर आपण निपुण सेतू पोर्टल सुरू करण्याच्या बाबतीमध्ये मान्यता देतो आहोत. म्हणजे निपुण सेतू प्रकल्प हा काय आहे, म्हणजे हे जे पोर्टल आहे हे काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. सोबतच विकसित महाराष्ट्र 2047च्या विजन नुसार कृती आराखडा तयार करतो. आज आपण जो ह्या पदभरतीच्या संदर्भामध्ये कृती आराखडा तयार करतो किंवा प्रशासनाची एक नवी चौकट आपण डेव्हलप करतो किंवा विकसित करतो, त्यावेळेस आपल्याला उद्याचा विकसित महाराष्ट्र या कृतीतून दिसतो आहे. 2047 मध्ये आपण महाराष्ट्र कशा पद्धतीने पाहणार आहोत, या सगळ्या विजन डॉक्युमेंटच्या आधारेच या पदभरतीला मान्यता दिलेली आहे. आणि दुसरा महत्वाचा शब्दप्रयोग या ठिकाणी आहे तो म्हणजे निपुण सेतू जे पोर्टल आहे, हे निपुण सेतू पोर्टल काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. आता युपीएससीच्या धर्तीवर युपीएससीने प्रतिभा सेतू सुरू केलेला आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा सुद्धा आपण पास झालो, मुलाखतीला सुद्धा पात्र होतो, मात्र काही कारणास्तव मेरिट यादीमध्ये येऊ शकलेले नाही. अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी, अशा उमेदवारांसाठी, अशा नियुक्त्यांसाठी त्या ठिकाणी युपीएससीने एक नवीन सेतू सुरू केलेला आहे, ज्याचं नाव आहे प्रतिभा सेतू. आणि याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार सुद्धा निपुण सेतू सुरू करणार आहे. आणि या पोर्टलच्या माध्यमातून जी मंडळी मुलाखतीपर्यंत गेली, मात्र त्यांना काही कारणास्तव त्या मेरिट लिस्ट मध्ये येता आलं नाही, मात्र सिलेक्शन मिळालं नाही, अशा सगळ्यांना सार्वजनिक क्षेत्रामध्ये म्हणजे सरकारी क्षेत्रामध्ये आणि प्रायव्हेट क्षेत्रामध्ये सुद्धा एक नोकरीच्या खूप चांगल्या पोझिशन आणि खूप चांगल्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला प्लॅन बी च्या संदर्भामध्ये सुद्धा कुठलाही विचार करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या प्लॅन बी ची तयारी सुद्धा आता सरकारनेच केलेली आहे. त्या प्लॅन बी ची जबाबदारी सुद्धा सरकारने घेतलेली आहे. असा एक महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी झालेला आहे. ही बाब लक्षात घ्या. आणि म्हणजेच काय, तर युपीएससीच्या धर्तीवर हा जो काही धोरणात्मक अशा पद्धतीचा निर्णय एमपीएससी या ठिकाणी घेते, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासन घेते. आणि ह्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या निमित्तानं खूप मोठा वर्ग हा या ठिकाणी आश्वस्त या ठिकाणी झालेला आहे. ही बाब लक्षात घ्या. पुढे आपल्याला दिसते हा जो निपुण सेतू आहे,
जो या धर्तीवर घेतल्या जाणार आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSCच्या धर्तीवर हा राबवला जाणार आहे. आणि इथे याला सुद्धा मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ सुद्धा वाचणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतांना न्याय मिळणार आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. थोड्या बहुत फरकाने, एखाद्या मार्काने, 2 मार्काने, 5 मार्काने, 7 मार्काने एखादा उमेदवार मेरिट लिस्ट पासून बाहेर राहिला, याचा अर्थ असा होऊच शकत नाही की तो त्या पात्रतेचा नाही. काही कारण त्याला जरूर असू शकतात. गुणवत्ता यादीनुसार तो कमी पडला असेल, मात्र त्या सगळ्या व्यक्तीकडे, त्या उमेदवाराकडे, त्या नियुक्त्याकडे एक प्रशासकीय अधिकाऱ्याकडे असलेले सर्व गुण हे निश्चितपणे त्या प्रोसेस मधून तो गेल्यामुळे त्याच्याकडे आहे, असं सरकारचं मत आहे. आणि तशा सगळ्या उमेदवारांना निश्चितपणे सरकारमध्ये, सार्वजनिक सेवांमध्ये आणि प्रायव्हेट शाखांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी संधी द्यावी, अशा पद्धतीचा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे जाऊ आपण. निवड न झालेल्या उमेदवारांसाठी निपुण सेतू उपक्रम. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अंतिम निवडीसाठी शिफारस न झालेल्या, म्हणजे जी मंडळी मुलाखतीपर्यंत होते मात्र त्यांना मेरिट लिस्ट मध्ये येता आलं नाही, अशा सगळ्या उमेदवारांची माहिती सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील संस्थांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि त्यासाठी महाजॉब्स अंतर्गत निपुण सेतू हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. ही बाब लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचा हा निर्णय आहे आणि खूप चांगला डिसिजन महाराष्ट्र सरकारनं या सगळ्या संदर्भामध्ये घेतलेला आहे. ही बाब लक्षात घ्या. पुढे डिजी लॉकरद्वारे कागदपत्र पडताळणी, अतिशय महत्वाचा निर्णय आहे. काळ बदलतो आहे, एआयचा काळ आलेला आहे, डिजिटल युग आलेला आहे, इंटरनेटचं युग आलेलं आहे, मल्टीमीडियाचं युग आलेलं आहे आणि प्रशासनानं सुद्धा, लोकांनी सुद्धा, शासनानं सुद्धा आपल्यामध्ये बदल हे स्वीकारलेच पाहिजे, या मताचं हे सरकार आहे. ही बाब लक्षात घ्या. डिजी लॉकरद्वारे कागदपत्र पडताळणी, त्याचा वापर करून पदभरती प्रक्रिया सुलभ, जलद आणि पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट करण्यात येणार आहे. उमेदवारांची शैक्षणिक गुणपत्रिका म्हणजे मार्क लिस्ट, अन्य स्थानांतरण म्हणजे वेगवेगळे डॉक्युमेंट, दिव्यांग, जात, क्रीडा विषयक प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र डिजी लॉकरद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील, अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी शासनाने सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्या सर्टिफिकेटचा नंबर त्या ठिकाणी टाकल्या लगेच सरकारकडे त्या सगळ्या संदर्भातली सगळी सर्टिफिकेट्स उपलब्ध होतील, अशा पद्धतीची यंत्रणा या ठिकाणी शासनाने व्यवस्थितरित्या बसवण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, पुढे बघा. नवीन सेवा संयुक्त परीक्षांचे आयोजन सुसूत्रीकरण होणार. विविध प्रशासकीय विभागातील समान संवर्गाच्या वर्गीकरणाच्या आधारे, जे काही समान संवर्ग आहे त्या समान संवर्गाच्या वर्गीकरणाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती केल्या जाणाऱ्या सध्याच्या सेवा व्यतिरिक्त आणखी 18 नवीन सेवा निर्माण करण्यास मान्यता दिलेली आहे. या नवीन 18 सेवांमध्ये विविध प्रशासकीय विभागातील एकूण 53 संवर्गांचा, या 18 सेवांमध्ये 93 संवर्गाचा, 53 नसून हा 93 आकडा आहे, लक्षात ठेवा. 93 संवर्गांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ही बाब लक्षात घ्या. गट ब अराजपत्रित व गट क संवर्गाचे प्रशासकीय व तांत्रिक गटामध्ये वर्गीकरण, म्हणजे या ठिकाणी गट ब जे अराजपत्रित आहे, बरोबर आहे, अराजपत्रित पदे जी आहे या पदांमध्ये 2 वर्गवारी होणार आहे. नंबर 1 आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, म्हणजे काय तर प्रशासकीय पदे, प्रशासकीय पदे. आणि गट ब अराजपत्रित मध्ये काही पद असे येतात की जे काय आहे तांत्रिक पद आहे. जे कुठली पद आहे तांत्रिक पद आहे. जसं की मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, कृषी अधिकारी हे तांत्रिक पद आहे, बरोबर आहे. त्यानंतर औषध, त्याला आपण काय म्हणू, ड्रग इन्स्पेक्टर, ड्रग इन्स्पेक्टर, बरोबर आहे. त्यानंतर कृषी विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी. ओके, हे सगळे टेक्निकल पद आहे. समाजसेवा अधीक्षक, वैद्यकीय, हे सगळे टेक्निकल पद आहे. आणि नॉन टेक्निकल मध्ये डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, बरोबर आहे, ग्राम महसूल अधिकारी, ज्याला आपण तलाठी म्हणतो, पूर्वीचं पदनाम. ओके, हे सगळे जे पद आहे, नगर परिषदेच्या बाबतीमध्ये कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, हे सगळे पद नॉन टेक्निकलचे आहे, ज्यांना आपण अतांत्रिक पद म्हणतो किंवा प्रशासकीय पद म्हणतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये वापरलेला शब्द आहे प्रशासकीय पद आणि तांत्रिक पद. ही बाब लक्षात घ्या. पुढे बघा. प्रशासकीय स्वरूपाचं कामकाज असलेल्या 269 प्रशासकीय संवर्गाचं 18 गट व 221 तांत्रिक संवर्गांचे
30 गट याकरिता स्वतंत्र व अधिक कार्यक्षम भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. कशी? स्वतंत्र होणार आहे. म्हणजे काय? टेक्निकल पदांच्या बाबतीमध्ये भरती प्रक्रिया पूर्णतः वेगळी असणार आहे. यासाठी येणारी जाहिरात ही वेगळी असेल, यासाठी क्वालिफिकेशन वेगळी असेल, यासाठी परीक्षा योजना वेगळी असेल, यासाठी अभ्यासक्रम वेगळा असेल, यासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा आणि प्रश्नपत्रिका सुद्धा वेगळी असेल आणि याची मेरिट लिस्ट सुद्धा ही वेगळी लागणार आहे. आणि सेम प्रशासकीय बाबतीमध्ये सुद्धा ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, इथपर्यंत कळलं? मला वाटते हा सगळा विषय तुम्हाला व्यवस्थितपणे समजत असेल. ओके, चला नेक्स्ट पुढे जाऊ. पुढचा निर्णय आहे अनुभवाच्या अटींचे सुसूत्रीकरण करणे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अनुभवाची अट आहे त्या ठिकाणी काही बाबतीमध्ये शिथिल करणे, काही बाबतीमध्ये रद्द करणे, अशा पद्धतीच्या बाबतीमध्ये इथे निश्चितपणे निकष हे बदललेले आहे. शैक्षणिक व अनुभव निकष अधिक सामायिक, सुसंगत आणि तर्कसंगत करण्यात येणार आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अनुभवाची अट आहे त्याला तर्कसंगत करणे. खरंच या ठिकाणी अनुभवाची अट आवश्यक आहे का? जर अनुभवाची अट नसेल तर हा व्यवस्थितरित्या काम करू शकतो का? या सगळ्या बाबतीमध्ये सुसंगतपणा आणणे, त्या विभागाशी चर्चा करणे आणि त्या सगळ्या बाबतीमध्ये निश्चितपणे निर्णय घेणे, अशा पद्धतीचा निर्णय होणं अपेक्षित आहे. आणि सरळ सेवा भरती परीक्षासाठी अनुभवाची अट लागू राहणार नाही. ज्या भरती थेट पद्धतीने होतात, सरळ सेवा पद्धतीने होतात, त्या सगळ्या परीक्षांसाठी कुठेही आता यापुढे अनुभवाची अट लागणार नाही. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे नगर परिषदेच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये जी गट क आणि ड ची जाहिरात येणारी होऊ घातलेली आहे, त्यासाठी तिथे वरिष्ठ लिपिक पदांसाठी असेल किंवा ग्रंथपाल पदासाठी असेल, या बऱ्याचशा पदांसाठी अनुभवाची अट ही पूर्वी होती, आता पुढे नसणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब परीक्षा पद्धतीचा विस्तार. सध्या ही जी राज्यसेवेची परीक्षा आहे, जिला आपण कॉमनली राज्यसेवेची परीक्षा म्हणतो, मात्र तिचं नाव महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा असं नाव आहे. तर यामध्ये गट अ आणि गट ब म्हणजे क्लास 1 आणि क्लास 2 गॅजेटेड पदांचा समावेश आहे. आणि सध्या ज्या काही पद त्यामध्ये दिले आहेत त्यामध्ये अजून विस्तारलेली पद आपल्याला पाहायला मिळते. सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब परीक्षा योजनेअंतर्गत 6 सेवांमधील म्हणजे 6 वेगवेगळ्या सेवा आहेत. सेवा कोणाला म्हणायचं आपण? अभियांत्रिकी एक काय आहे? सेवा आहे. ओके, इंजिनिअरिंग काय आहे? सेवा आहे. ऍग्रिकल्चर काय आहे? सेवा आहे. बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या सेवा किती आहे? सध्या एकूण 6 सेवा आहे आणि त्यामध्ये 57 संवर्गामध्ये पदभरती केली जाते सध्या आज रोजीपर्यंत. आणि पुढे काय होणार आहे बघा, सुधारणेनंतर या सेवांमध्ये 45 संवर्गाचा नव्याने समावेश करून या अंतर्गत एकूण 102 संवर्गाचा समावेश करण्यात येण्यास मान्यता मिळालेली आहे. म्हणजेच काय, नवीन संवर्ग आणि नवीन सेवा या नागरी सेवा पूर्व परीक्षेमध्ये जे की गॅजेटेड आहे, राजपत्रित आहे, त्यामध्ये नवीन संवर्ग सुद्धा ऍड होणार आहे आणि नवीन सेवा सुद्धा ऍड होणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, चला पुढे. मुलाखत ऐवजी अंतर्गत पदोन्नती व प्रतिनियुक्ती म्हणजे ज्याला आपण डेप्युटेशन म्हणतो. बरोबर आहे. पदोन्नती म्हणजे प्रमोशन. नामनिर्देशनाच्या कोट्यातील काही राजपत्रित संवर्गाची पदे मुलाखतीने भरण्याऐवजी अंतर्गत पदोन्नती व प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहे. म्हणजे काही पदांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अशी भरती केलेली आहे की महत्वपूर्ण गॅजेटेड पद होती. फॉर्म त्या ठिकाणी भरायला सांगितलेलं होतं, मात्र फॉर्मची संख्या कमी आल्यामुळे आयोगाने परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द केला आणि डायरेक्ट थेट मुलाखत घेऊन त्याची भरती केलेली आहे. मग थेट मुलाखत घेऊन भरती करण्यापेक्षा आपण कार्यरत असलेल्या लोकांना प्रमोशन देऊन त्यांची भरती आपण करू शकतो. सोबतच काही लोकांना डेप्युटेशनने त्या ठिकाणी बोलवू शकतो. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना त्या ठिकाणी आपण बोलवून त्यांना त्यांच्याकडे तो चार्ज देऊ शकतो. म्हणजे प्रतिनियुक्ती त्यांच्याकडे आपण देऊ शकतो. अशा पद्धतीचं मत हे या ठिकाणी झालेलं आहे. मला वाटते हा सुद्धा विषय तुमचा क्लिअर झालेला असेल. ओके, चला नेक्स्ट बघू. कालबाह्य संवर्गाचं पुनर्गठन व निरसन करणे म्हणजे लॅप्स करून टाकणे, रद्द करून टाकणे. बघा कोणाचं काय झालेलं आहे बघू. प्रशासकीय दृष्ट्या अनावश्यक ठरलेल्या संवर्गांना कालबाह्य संवर्ग म्हणजे डाईंग कॅडर म्हणून घोषित करण्यात येतील. या पदाऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेची जाण असलेली नवीन पद निर्माण करण्याच्या आवश्यकतेनुसार विचार होणार आहे. जी पद आता काहीच कामाची राहिलेली नाही आहे किंवा त्यामध्ये तितकंसं अपडेट नाही आहे, ती पद त्या ठिकाणी लॅप्स करणं, निरसन करणं, रद्द करणं आणि त्या ठिकाणी नव्याने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय चा वापर करून काही आपल्याला इनोव्हेटिव्ह काम करता येते का,
या संदर्भानं निश्चितपणे काम करणं. त्यानंतर महत्वाचा विषय आहे अराजपत्रित संवर्गासाठी म्हणजे नॉन गॅजेटेड कॅडरसाठी नो इंटरव्ह्यू पॉलिसी लागू केली जाणार आहे. यामुळे निवड प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होईल. म्हणजेच काय होणार आहे तर या ठिकाणी नो इंटरव्ह्यू पॉलिसी. आता तुम्हाला माहिती असेल की अराजपत्रित पदांमध्ये PSI ला मुलाखत आहे. मात्र नवीन परीक्षा योजनेनुसार जर हे त्या ठिकाणी लागू केल्या गेलं म्हणजे लागू झालं तर निश्चितपणे नव्याने येणाऱ्या पदभरतीमध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस परीक्षा योजना आणि ज्यावेळेस अभ्यासक्रम नव्याने जाहीर होईल त्यावेळेस कदाचित PSI ला इंटरव्ह्यू नसेल अशा पद्धतीची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे त्यानंतर तुम्हाला दिसते शासनाचे प्रशासन विविध संवर्गामध्ये विभागले असून यात 33 विभाग, सुमारे 110 आस्थापना आणि 3600हून अधिक संवर्गाची रचना आहे. सरळ सेवा भरतीसाठी 1400हून अधिक सेवा प्रवेश नियम ज्यांना आपण RR म्हणतो म्हणजेच काय रिक्रुटमेंट रूल म्हणतो हे अगोदर तयार होतात, नंतर पदभरती होते, अस्तित्वात असून विविध विभागाकडून स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जात होत्या. मात्र त्यात सुधारणा करून परीक्षांची संख्या कमी करण्याचा निर्णय झालेला आहे. परीक्षांची संख्या कमी करणे म्हणजे काय, आता A या पदासाठी समान पात्रता आहे आणि B या पदासाठी समान पात्रता आहे. यांच्यासाठी वेगळी परीक्षा आणि यांच्यासाठी वेगळी परीक्षा घेण्यापेक्षा एकच परीक्षा घ्या आणि 2 पदांना काय करा त्या कॅन्डिडेटला पात्र करा अशा पद्धतीचा हा निर्णय झालेला आहे, जो की खूप सारा फायदा हा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होणार आहे. उमेदवारांसाठी भरतीच्या संधी आणि पदांची संख्या सुद्धा वाढलेली येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. भरपूर सारे पद 2026, 27, 28, 29 या वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाकडून विविध पदभरतीच्या संदर्भाने भरली जाणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. भरती प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक, कालबद्ध व परिणामकारक होणार आहे. म्हणजे त्या सगळ्यामुळे भरती प्रक्रिया सुलभ होईल, ट्रान्सपरंट होईल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे काय तर MPSC कडून एखादी परीक्षा होत आहे म्हणजे ते 1001% काय होत आहे ट्रान्सपरंटच होत आहे. यात कुठेही काही दुमत नाही. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं काम अतिशय प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि ट्रान्सपरंट आहे. ही बाब लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते या सर्व सुधारणांमुळे पदभरतीच्या साठीच्या परीक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या समान अर्हता आणि पात्रता असणाऱ्या पदांसाठी पुन्हा पुन्हा फॉर्म भरून परीक्षा देण्याची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही. एकाच ठिकाणी फॉर्म भरून आपण विविध पदांसाठी जर पात्रतेत बसत असेल तर त्या ठिकाणी कन्सिडर होणार आहोत. भरती प्रक्रिया अधिक कालबद्ध, पारदर्शक, सुलभ आणि कार्यक्षम बनेल. समान संवर्गासाठी समान निकष, दस्तऐवज पडताळणीतील सुलभता, निवड प्रक्रियेतील सुसूत्रीकरण आणि तंत्रज्ञान आधारित प्रणालींचा वापर यामुळे शासनाची पदभरतीची जी व्यवस्था आहे ती अधिक व्यापक आणि सक्षम अशा पद्धतीची होईल. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे सेवा प्रवेश नियमांमध्ये व्यापक अशा पद्धतीचे बदल झालेले आहे. म्हणजे बरेचसे RR हे चेंज झालेले आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. बरेचसे RR चेंज झालेले आहे टेक्निकल पदांच्या बाबतीमध्ये आणि नॉन टेक्निकल पदांच्या बाबतीमध्ये. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. बऱ्याचशा गॅजेटेड पदांच्या बाबतीमध्ये सुद्धा RR चेंज झाले, नॉन गॅजेटेड पदांच्या बाबतीमध्ये सुद्धा RR चेंज झाले आणि गट क च्या पदांच्या बाबतीमध्ये सुद्धा RR या वेळेस चेंज झालेले आहे. आणि त्या सगळ्या नवीन सेवा प्रवेश नियमानुसारच येणाऱ्या काळातली पदभरती होणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. सेवा अंतर्गत पदोन्नतीसाठी स्वतंत्र संवर्ग संरचना आणि मृत संवर्गांची पुनर्रचना होणार. 574 सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. खूप मोठा बदल आहे हा. म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पदभरतीच्या संदर्भाने घेतलेला हा महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा आणि सर्वात प्रभावी अशा पद्धतीचा निर्णय आहे की ज्या निर्णयामुळे संपूर्ण विद्यार्थी मित्रांच्या ह्या क्षेत्रामध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कौशल्य व प्राधान्य निकषांचे सुसूत्रीकरण करणे. म्हणजे एखाद्याकडे काही एक्सपिरियन्स आहे किंवा अधिकची पात्रता आहे, म्हणजे जी बेसिकली पात्रता विचारली त्यापेक्षा त्याचं हायर एज्युकेशन आहे किंवा त्याच्याकडे अनुभव आहे, त्याच्याकडे काही वेगळे स्किल्स आहे, तर त्या सगळ्या संदर्भामध्ये जो काही प्राधान्य आपण देतो त्या प्राधान्याचं निकष काय असलं पाहिजे ते निकष सुद्धा या ठिकाणी अपडेट केलेले आहे आणि त्याचं सुसूत्रीकरण केलेलं आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. विविध संवर्गातील विसंगती दूर करण्यावर त्या ठिकाणी भर दिला गेलेला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. असे महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने आज म्हणजे 13 एप्रिल रोजी
म्हणजेच काय तर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येवर महाराष्ट्र सरकारनं हा जो निर्णय घेतलेला आहे, या निर्णयासाठी महाराष्ट्र सरकारचं संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. आणि अशाच पद्धतीचे निर्णय येणाऱ्या काळात ही खूप परिणामकारक अशा पद्धतीचे निकाल आपल्याला या निर्णयाच्या माध्यमातून पाहता येणार आहे. वेगवेगळ्या विभागांची एक एकत्रित अशा पद्धतीची भरती होणार आहे. बऱ्याचशा भरती प्रक्रिया सुरुवात ही 2026 पासून झालेली आहे. काही भरती प्रक्रियाला 26 पासून सुरुवात होतील आणि काही भरती प्रक्रियाच्या बाबतीमधले जे काही अपडेट रूल आहे ते 27 पासून लागू होतील, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय तर ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला अराजपत्रित पद जी आहे गटबची त्या ठिकाणी मुलाखत नो इंटरव्ह्यू पॉलिसी राबवलेली आहे. कदाचित 2027 पासून जी काही पीएसआय ची पदभरती होणार आहे त्या पीएसआय पदाला इंटरव्ह्यू नसण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याकडे ज्या विविध बॅचेस सुरू असतात त्या बॅचेस मध्ये आपण पूर्णतः सिलेबस व्यवस्थितरित्या कव्हर करतो आणि ह्या सगळ्या वैशिष्ट्यांवर आधारित म्हणजे आपल्याकडे असणारा स्टॉप हा अनुभवी आहे. आणि सोबतच सर्वात महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी ज्या बॅचच्या संदर्भामध्ये तुम्हाला इन्क्वायरी करायची आहे त्या सगळ्यासाठी इथे 2 महत्वपूर्ण अशा पद्धतीचे नंबर दिलेले आहे. इथे तुम्ही बॅचची सुद्धा इन्क्वायरी करू शकता. तुमचे जे काही अजून इतर प्रश्न असतील हे सगळे जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. अगेन रिपीट करतो की येणारा काळ हा खूप संधींचा आहे, खूप परीक्षा घेऊन हा त्या ठिकाणी येतो आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मग या सगळ्या संधींना आपल्याला पुढे जायचं असेल आणि जी मंडळी आतापर्यंत सरळ सेवेच्या माध्यमातून म्हणजे टीसीएस आयबीपीएसच्या परीक्षांची तयारी करत होते आणि नव्याने आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जी काही पदभरती होते त्या पदभरतीसाठी आपल्याला तयारी करायची आहे आणि त्या पदभरतीच्या माध्यमातून पद जर मिळवायचं असेल तर तुम्हाला पहिलं काम जर काही करावं लागत असेल तर ते पहिलं काम तुम्हाला एमपीएससी चे जे पीवायक्यू आहे हे पीवायक्यू व्यवस्थितपणे अभ्यासावे लागणार आहे. आता ज्या मंडळींना टीसीएस आणि आयबीपीएसच्या परीक्षेपुरतच नॉलेज आपल्याकडे होतं म्हणजे ही टीसीएस ची परीक्षा आणि काही परीक्षा या आयबीपीएस ने घेतलेल्या आहे. आता इकडून आपण ज्यावेळेस एमपीएससी कडे शिफ्ट होतो त्यावेळेस इथे कोणीही काही घाबरण्याची आवश्यकता नाही. उलट ह्या कंपन्यांकडून ज्या परीक्षा झाल्या त्यापेक्षा कितीतरी पटीनं ट्रान्सपरंट परीक्षा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे जी मंडळी कष्ट करणार आहे त्या सगळ्या मंडळींच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की तुमची मेहनत आता वाया जाणार नाही, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. अगोदरच काही थोड्या दिवसापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव माननीय हरपाळकर साहेबांनी सुद्धा सांगितलेले आहे की हा जो प्रोसेसचा कालावधी आहे तो सुद्धा आपण कसा कमी करता येईल यावर सुद्धा विशेष अशा पद्धतीचं भर देणार आहोत असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, ही बाब लक्षात घ्या. म्हणजेच काय तर एमपीएससी ची आता नव्याने तयारी करणाऱ्या सगळ्या फ्रेशर स्टुडंटसाठी म्हणजे तुम्हाला सांगतो जी न्यू मंडळी आहे न्यू स्टुडंटनी कुठेही घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही. नंबर 1 तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे पीवायक्यू आहे हे सगळे पहा जे की ऑब्जेक्टिव्ह एक्झामचे आहे. यामध्ये तुम्हाला विषय जे असणार आहे ते विषय असणार आहे मराठी, बरोबर आहे, त्यानंतर इंग्रजी, त्यानंतर सामान्य अध्ययन, त्यानंतर मॅथ आणि त्यानंतर रिझनिंग आणि त्यानंतर काही कायदे सुद्धा असण्याची शक्यता आहे ज्यामध्ये आरटीआय असेल 2005 चा आरटीएस असेल अशा पद्धतीचा सिलेबस असेल. आणि या सर्व सिलेबसवर आधारित यापूर्वीचे जर तुम्ही पीवायक्यू पाहिले व्यवस्थितरित्या पीवायक्यू जर पाहिले तर तुम्हाला अभ्यासाची दिशा ही निश्चितपणे क्लिअर होईल, यात कुठेही शंका नाही आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. प्रश्नपत्रिकेचं सुरुवातीपासून जे स्वरूप आहे ते समजून घेण्यावर निश्चितपणे तुम्ही भर देणं अपेक्षित आहे. आणि येणारा काळ हा खूप साऱ्या संधींचा काळ आहे. येणारा काळ हा संधींचा काळ आहे आणि हे जे वर्ष आहे हे वर्ष सुद्धा मी तुम्हाला सांगतो नोकरीचं वर्ष आहे. आणि तुम्हाला हेही सांगतो की नोकरीचं वर्षासोबतच
स्वप्नपूर्तीचं सुद्धा वर्ष आहे. हे वर्ष तुम्हा सर्वांना तुमच्या स्वप्नपूर्तीचं ठरो अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी या विशेष सत्राच्या निमित्तानं देतो. आणि तुम्हाला या सगळ्या संदर्भामध्ये अजूनही कुठेही काही डाऊट असेल तर आपल्याला हे 2 अकॅडमीचे नंबर या ठिकाणी दिलेले आहे, 70 38 37 99 90 किंवा 76 20 76 37 21 यापैकी कुठल्याही नंबरवर फोन, मेसेज, टेलिग्राम, व्हॉट्सअप करा आणि आपल्या सगळ्या शंका ह्या क्लिअर करून घ्या. जी मंडळी नव्याने आपल्या उमेद आयएसच्या चॅनलवर आलेली आहे त्या सर्व मंडळींनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक पुण्याचं काम करा. हा म्हणजे हा जो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, ज्या माहितीच्या आधारे तुमचे सगळे प्रश्न क्लिअर झाले अशाच पद्धतीची माहिती इतरांना पोहोचवण्याचा एक थोडासा प्रयत्न करा आणि आमचा सुद्धा यातला एक ज्याला आपण मोटिवेशन म्हणू तो वाढवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. येणाऱ्या काळातल्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या या सत्रामध्ये मी इथेच थांबतो. यानंतरच्या सत्रामध्ये आपली रणनीती कशी असली पाहिजे, म्हणजे 3 कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की मी या ठिकाणी वर्गवारी 3 विद्यार्थ्यांची केलेली आहे. नंबर 1 विद्यार्थी आहे तो म्हणजे तो पहिला विद्यार्थी आहे जो टीसीएस आणि आयबीपीएसच्या परीक्षेची तयारी करत होता, बरोबर आहे, आणि नव्यानेच एमपीएससीची तयारी करणार आहे. दुसरी कॅटेगरी आहे विद्यार्थ्यांची ती म्हणजे एमपीएससीचा अभ्यास केला प्लस टीसीएस आणि आयबीपीएसचा सुद्धा अभ्यास केला, मात्र काय नाही, पद मिळाले नाही. यांनी काय करणं अपेक्षित आहे हेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. आणि 3 नंबरवर आता शासनात आहे, आता कुठे आहे, शासनात आहे, मात्र स्वप्न पूर्ण नाही. स्वप्न पूर्ण नाही म्हणजेच काय, आपण कुठेतरी नॉन गॅजेटेड कॅडर मध्ये किंवा क्लास 2 आहे आणि आपल्याला क्लास 1 बनायचा आहे, गॅजेटेड बनायचा आहे, उच्च पदावर जायचं आहे, अशी सगळी वर्गवारी ही 3 नंबरवर आहे. नंबर 1 जी मंडळी टीसीएस आयबीपीएस ची परीक्षेची तयारी करत होती, इतर परीक्षांच्या बाबतीमध्ये विशेष करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षांच्या बाबतीमध्ये त्यांना काहीही माहित नाही असा वर्ग. सेकंड नंबर मध्ये असा वर्ग ज्याला एमपीएससीच्या परीक्षांचा अनुभव आहे, त्यांनी एमपीएससीचा अभ्यास केला, टीसीएस आयबीपीएसचा अभ्यास केला, दोन्ही परीक्षा दिल्या, मात्र पद मिळालेलं नाही. त्यांनी काय करणं अपेक्षित आहे. आणि नंबर 3 आता शासनामध्ये आपण काम करतो आहोत, मात्र ते स्वप्न नाही आहे, ज्या पदावर आपण काम करतो ते पद आपलं स्वप्न नव्हतं कधीच, मात्र वेळेची ऍडजस्टमेंट म्हणून आपण आज शासनामध्ये आहोत. जर आपल्याला कोणी चांगलं मार्गदर्शन केलं किंवा चांगला सपोर्ट मिळाला तर निश्चितपणे आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. असे ज्या मंडळींना वाटते त्यांनी काय करणं अपेक्षित आहे, त्यांच्यासाठी एक स्पेशल सेशन ह्या 3 कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या तो व्हिडिओ पहा, तशा पद्धतीचा एक स्ट्रॅटेजी सेशन मी या ठिकाणी घेऊन येतोय. आणि तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारता येणार आहे. त्या प्रश्नांवर सुद्धा एक स्वतंत्रपणे सेशन घेऊन मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना तुमच्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी आजच्या या सत्रामध्ये इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद.